नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्न पकोडे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 मक्याची कणसे घेतलेली आहेत। आता आपण याची दाणे काढून घेऊया। छान असे आपले दाणे काढून झालेले आहे। आता आपल्याला हे मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। त्यासोबत हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरं हे देखील आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण मक्याचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। आता त्यासोबत आलं, हिरवी मिरची, लसूण, जिरं हे देखील घालून जाडसर असं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे पाणी न घालता आपल्याला हे वाटण वाटायचं आहे। एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया। आता यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेऊया। इथे मी पातळ उभा चिरलेला कांदा घालत आहे। त्यासोबत बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊया। एक वाटी बेसन पीठ घालून घेत आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। जर बॅटर सैलसर वाटत असेल तर इथे तुम्ही अजून बेसन पिठाचा वापर करू शकता। आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। इथे हळद वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे, कारण ऑलरेडीच आपली मक्का पिवळी आहे। आता तेल गरम झालेलं आहे। आता आपण पकोडे तयार करून घेऊया। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही इथे पकोडे सोडू शकता। मी मध्यम अशा आकाराचे सोडून घेत आहे। पलटून घेऊया आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण हे स्वीट कॉर्न पकोडे तळून घेऊया। तुम्ही याला पकोड्याच्या ऐवजी मक्याची भजी देखील म्हणू शकता। छान असे आपले तळून झालेले आहे। आता आपण काढून घेऊया। पाहू शकता कुरकुरीत आपली मक्का भजी तयार आहे। बाकीचे देखील आपण कढईमध्ये सोडून घेऊया। तयार आहे आपली स्वीट कॉर्न पकोडे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद।